अकोला शहरासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। काल दिवसभरात शहरात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे। या बातमीबद्दल अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर वृत्तांत। अकोला शहरात सकाळी आणि दुपारी 4 वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला, ज्याची सायंकाळपर्यंत 13.9 मिलीमीटर अशी नोंद करण्यात आली आहे। नागपूर येथील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील धरणातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे पूर्णा नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतेत होते। मात्र जूनच्या अखेरीस 2 वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे। जून महिन्यात जिल्ह्यात एकूण 1558 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीच्या 113.8% आहे। गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण 139 मिलीमीटर होते। जून महिन्यात जिल्ह्यात 137.9 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊसही सुरू आहे। या पावसामुळे नद्या, नाले आणि तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्यात जाण्याचे धाडस करू नये, तसेच वीज कोसळण्याची सूचना मिळण्यासाठी दामिनी ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे। अकोल्यातील या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। मात्र पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे।